तुमच्याजवळ एक पेन आहे आणि हे वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. मग कसं सांगणार? तर बघा, माझ्यासाठी आपण काय कोणता कर्ता वापरणार आहोत? तर आय कर्ता वापरणार. आय. जवळ असण्यासाठी आपण वापरणार हॅव. माझ्याजवळ आय हॅव एक पेन आहे, ह्याच्यासाठी आपण वापरणार आहोत अ पेन. माझ्याजवळ एक पेन आहे हे आपण इंग्लिशमध्ये कसं बनवणार? आय हॅव अ पेन. समजलं? त्याच पद्धतीने दुसरं वाक्य बघूया. माझ्याजवळ एक कार आहे. मग माझ्या जवळसाठी आपण काय वापरणार आहोत? आय हॅव. या ठिकाणी पण माझ्यासाठी आपण काय वापरणार आहोत? आय वापरणार करता. ठीक आहे. जवळ असण्यासाठी, जवळ आहेसाठी आपण काय वापरणार आहोत? हॅव वापरणार आहोत. माझ्याजवळ आहेसाठी आपण काय वापरणार? आय हॅव. एक कारसाठी आपण काय वापरणार आहोत? अ कार. आय हॅव अ कार. आले लक्षात? तसंच तुम्ही जर एखादं सेंटेन्स अजून बघितलं की माझ्याजवळ एक पुस्तक आहे. माझ्याजवळ एक पुस्तक आहे. मग हे वाक्य आपण कसं बनवणार? तर माझ्याजवळ आहेसाठी आपण वापरणार आय हॅव. आय हॅव. एक पुस्तकसाठी अ बुक. आय हॅव अ बुक. म्हणजे एखादी वस्तू तुमच्याजवळ आहे आणि ते तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे तर तुम्ही त्या ठिकाणी हॅवचा वापर करणार आहोत. कसला वापर करणार आहोत? हॅवचा वापर. आय हॅव अ पेन, आय हॅव अ कार, आय हॅव अ बुक, या पद्धतीने.